तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। चितलवाडी शेतशिवारात केळी पिकाचे प्रचंड नुकसान, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील चितळवाडी परिसरात गुरुवार 4 जूनच्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडे जमीनदोस्त झाल्याने आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे। दरम्यान महसूल मंडळ विभागाचे कर्मचारी कृषी सहाय्यक प्रकाश पेठे, पटवारी सतीश दांडगे, महसूल सेवक वासुदेव वानखडे यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर केलाय। या संदर्भात शासनाने तात्काळ कारवाई करून भरीव आर्थिक तरतुदीची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेडे, चितळवाडी। दीपक रेडे, अर्जुन सोळकर। आम्ही आलेलो आहोत आज आमच्या हिवरखेड नजीक खंडाळा, चितळवाडी, सदरपूर या भागात मोठ्या प्रमाणात केळी पिकाचे नुकसान झालेले आहेत। अशा प्रकारे या केळीने या वादळी वाऱ्यासह अशी वादळी वाऱ्यानं असं या केळीचं नुकसान केलं की हे केळी भुईसपाट झाली आहे। आता आपण बघूया नुकसानधारक शेतकऱ्याची प्रतिक्रिया। तर आपल्या केळीचं काय नुकसान झालं? भरपूर प्रमाणात झालं। आलेला घास हातातून निघून गेला, खूप नुकसान झालं। जेवढा बऱ्याच प्रकारे नुकसान झालं केळीचं लावला तोही निघाला, खर्च झाला तोही निघाला नाही आहे। बरोबर आहे, नुकसान भरपाई द्या सरकारनं। हां बरोबर आहे। तर हे शेतकरी बांधव शासनाला नुकसान भरपाई मागत आहेत। आलेला घास, त्यांच्या तोंडाला आलेला घास हिरावला गेलेला आहे। प्रत्येक वेळी शेतकऱ्याचं नुकसान होते, शेतकरी संकटात सापडतो, शेतकरी चिंतेत असतो। सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे शेतकऱ्याच्या वतीनं। आता या शेतकऱ्याचा सर्वे करण्यासाठी आलेले आहेत कृषी सहाय्यक व महसूलचे मंडळ पटवारी अधिकारी। आपण बघूया त्यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे चालू आहे। लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शासनाला मदतीसाठी सादर करण्यात येणार आहे। नमस्कार। 4/6/2024 रोजी वादळी वाऱ्यासह चितलवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात केळी पिकाचे नुकसान झालेले आहे। तर आम्ही आता सध्या पंचनाम्यासाठी श्री दानगे साहेब महसूल अधिकारी तसेच मी कृषी सहाय्यक पेठे आम्ही आलेलो। आता आम्ही पंचनामा करत आहे आणि हे सादर आम्ही शासनाला पाठवून देऊ। या वादळी वाऱ्यात या केळी पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, यासाठी शेतकरी बांधवांकडून मागणी जोर धरत आहे। शेतकऱ्यांची शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी इथे जोर धरत आहे। आपण पाहतो MCN न्यूज चॅनल हिवरखेड।